नमस्कार. आजचा व्हिडिओ या संदर्भात आहे की मला काही वेळापूर्वी एका विद्यार्थिनीचा फोन आलेला की एका महिन्यानंतर सत्र परीक्षा येते आणि मग आम्ही जे आत्ता अचानक 11वी सायन्सला ॲडमिशन घेतले, 10वीपर्यंत आमचा सगळा पॅटर्न वेगळा होता आणि 11वीला आल्यानंतर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बायोलॉजी आहे. तर ह्या सगळ्या विषयांचं आधी आम्हाला एकत्रित सायन्समध्ये थोडंफार असायचं. पण आता हे सगळे विषय वेगवेगळे आम्हाला 11वीला मिळालेत. पण हे सगळं एकाच वेळेला आम्हाला कसं लक्षात ठेवायचं आणि कसा पेपर देऊ आम्ही? पहिलीच परीक्षा ही. तर असा एका विद्यार्थिनीचा फोन आला आणि त्याच्या संदर्भात मला एक व्हिडिओ करावासा वाटला. कारण मध्यंतरी एका पालकांशी पण चर्चा झाली, की मुलगी नेहमी अभ्यास करते, नेहमी अभ्यासाला बसते, भरपूर अभ्यास करते. पण ॲक्चुअली ज्यावेळेला मार्क्स कळतात त्यावेळेला तिला तेवढे आउटपुट्स मिळालेले नसतात. तर काय करावं या संदर्भात? म्हणजे हे पर्टिक्युलर सायन्सच्या स्टडीशी रिलेटेड आहे. तर मला विद्यार्थ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतंय आणि पालकांनाही, की अभ्यास करणं याचा अर्थ जर्नल लिहित बसणं असं नाही. लिखाण करणं हे वेगळं काम आहे आणि अभ्यास या शब्दाचा अर्थ वेगळा. अभ्यास म्हणजे फक्त लेखन नाही. मग लेखनाचा अभ्यासात कधी रूपांतर होऊ शकतो? ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट एखादा विषय आहे, विषयासंबंधात एखाद्या प्रश्नाचं उत्तर तयार केले आणि ते न बघता लिहितो आपण, त्यावेळेला त्याला आपण अभ्यास म्हणू शकतो. पण कुठलं तरी पुस्तकातलं बघून आपण प्रश्नांची उत्तरं लिहितोय, तो अभ्यास होऊ शकत नाही. तर अभ्यास कसा करावा मग? तर एखादा टॉपिक तुम्ही घेता अभ्यासाला, की लिव्हिंग वर्ल्ड हा 11वीचा टॉपिक घेतला आपण अभ्यासाला सगळं. तर त्यामध्ये इंट्रोडक्शन पहिली आहे, नंतर पॉईंट्स दिलेले आहेत. एक 7-8 पॉईंटमध्ये डिस्ट्रिब्युशन केले टॉपिकचं. तर सरळ एक साधं आपलं रेग्युलरचं टेक्स्टबुक आहे ते घ्यायचं. काही इतर रेफरन्स मटेरियल जास्त वापरायची गरज नाही. कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर रेग्युलरचं तुम्हाला जे वर्गात शिकवलं जाते ते पुस्तक हातात घेणं, त्याच्याबरोबर एक पेन्सिल घ्यायची आणि वर्ड टू वर्ड रीडिंग करायचं. त्यामध्ये वाचताना आपल्या लक्षात येईल की हा शब्द महत्त्वाचा वाटतोय. त्या वेळेला त्या शब्दांना अंडरलाईन करायची पेन्सिल. हे झालं फर्स्ट रीडिंग. त्यानंतर त्या टॉपिक खालचे जे एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन आन्सर दिलेले असतात ते त्या टेक्स्टबुकमधल्या त्या टॉपिकमध्ये शोधायचा प्रयत्न करायचा. काही प्रश्न तुम्हाला सापडतील उत्तरं, काही सापडणार नाही. त्यावेळेला आपल्याला परत तो टॉपिक ओव्हरलुक करायचा. ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्यांदा टॉपिक ओव्हरलुक कराल त्यावेळेला मोस्ट ऑफ द एक्झरसाइजमधले क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला मिळालेले असणार आहेत आणि तो टॉपिक 80% तुम्हाला समजलेला असतो. मग अशा वेळेला काय करायचं? तर एक्झरसाइजमधलाच एखादा प्रश्न घ्यायचा. फॉर एक्झाम्पल असेल तर अडॅप्टेशन ही टर्म बघू आपण. अडॅप्टेशनला मराठीमध्ये अनुकूलन म्हणतात. तर हे अर्थ आपण शोधून घ्यायचा प्रयत्न करायचा. नसेल तर तिथंच आपण कुठेतरी पेन्सिलनं लिहून ठेवायचं, की जे आपण वर्गात गेल्यानंतर आपल्या शिक्षकांना विचारू शकतो. अनुकूलन. मग अडॅप्टेशनची डेफिनेशन टेक्स्टबुकमध्ये जी दिली आहे ती समजून घेणं. मोठी डेफिनेशन असेल तर त्याचे 2-3 तुकडे करणं सरळ वाक्याचे त्या आणि पहिला त्याला जोडून दुसरा आणि नंतर तिसरा. मीन्स बायोलॉजी. बायोलॉजी जर साधं अगदीच सोपं केलं तर बायोलॉजी इज द स्टडी ऑफ प्लांट अँड ॲनिमल. मीन्स बॉटनी अँड झुलॉजी. मग यामध्ये इट इज द स्टडी ऑफ कॉमन वर्ड आहे. मग काय महत्त्वाचे कोणते शब्द आहेत? बॉटनी अँड झुलॉजी. मग त्यामध्ये बॉटनीचा अर्थ समजणं गरजेचं आहे, स्टडी ऑफ प्लांट, आणि झुलॉजी मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स. सोपं आहे. मग ह्या दोन्हींना एकत्र केले की काय बनलं? बायोलॉजी. बायोलॉजी मीन्स स्टडी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. दॅट मीन्स बॉटनी अँड झुलॉजी. तर ही टर्म समजली एकदा की पाठ करावी लागत नाही आणि पाठ केलेलं आपण कितीही वेळा मगअप केलं म्हटलं की त्यावेळेला आठवतं. पण पेपरमध्ये ऐन वेळेला आठवत नाही. तर ह्याचं पण तुम्हाला उत्तर मिळालं असेल की मी एवढा अभ्यास करतेय तर मला पेपरमध्ये लिहिताना का विसरतंय? तर ते आपण पाठ केलेलं असतं, ते आपण पूर्णपणे समजून घेतलेलं नसतं. समजून घेणं म्हणजे एखादी व्याख्या असेल, म्हणजे डेफिनेशन असेल, त्याचे सरळ छोटे छोटे तुकडे करणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं, महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करणं आणि ते शब्द लक्षात ठेवणं. आणि सायन्स म्हणजे पॉईंटमध्ये उत्तरं लिहिणं. निबंध लिहायची काही गरज नसते. नंबर 1, 2, 3, 4 असं पॉईंट्समध्ये उत्तर लिहिणं. आता बरेच विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात आणि त्यांची अशी अपेक्षा असते की मला मार्कही चांगले पडावे. पालकांना ही अपेक्षा असते, असणं साहजिकच आहे.
ज्या वेळेला सायन्सला तुम्ही ॲडमिशन घेताय तेवढे तुमचे गोल ठरलेले असतात. तर आपण काय करू, अभ्यासाची थोडीशी पद्धत बदलू. मग हीच पद्धत 8वी 9वी 10वीलाही लागू होते. अभ्यास केला तर तो किती आठवतोय ते बघणं गरजेचं आहे. न बघता एखादी साधी पाटी पेन्सिल घ्या आणि न बघता ती टर्म बायोलॉजी डॅश, मग काय आठवते मला, द स्टडी ऑफ. मग पहिला शब्द काय होता, बॉटनी. मग स्टडी ऑफ बॉटनी काय होतं, स्टडी ऑफ प्लांट असं होईल. दुसरा आठवत नाहीये, मग आता आठवत नाही तर आपण काय करणार, मग त्याला पुस्तकात बघू. मग तेवढा शब्द बघितला की हा आठवला नाही म्हणजे मला हा परत ट्रेस देऊन करायला पाहिजे. काय होता, झुलॉजी. तर अशा पद्धतीनं अभ्यास केलेला तुमचा कधीच विसरणार नाही, लाईफ टाईम कधीच विसरणार नाही. तर थोडीशी यात जर काही बदल करता येत असेल अभ्यासामध्ये तर बदल करा आणि नक्कीच तुम्ही येणाऱ्या टर्म एक्झाममध्ये यशस्वी व्हा. हा जो अभ्यासाची मेथड आहे ती माझ्या तर मते सगळ्या वर्गांना लागू होतीये आणि सगळ्या सायन्सच्या सब्जेक्टना लागू होतीये. तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा, नक्की यश मिळेल. आणि कमेंटमध्ये झालेला बदल अभ्यासामध्ये आणि तुमच्या रिझल्टमध्ये झालेला बदल नक्की सांगा. थँक्यू.